नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथमध्ये सर्वांचे स्वागत करतो। IBPS पॅटर्नची PYQ आपल्याला टेट भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे। पहिला क्वेश्चन बघा, व्हॉट वजा 2चा घन बरोबर 7चा वर्ग वजा 12 अधिक 10चा वर्ग वजा 17 या ठिकाणी ब्रॅकेट आहे। आता याला आपण x म्हणणार, वजा 2चा घन म्हणजे किती होते तर 8 होते, बरोबर या ठिकाणी पहिल्या ब्रॅकेटमध्ये 7चा वर्ग 49 वजा हे 12 त्याच्यानंतर अधिक 10चा वर्ग किती होते 100 वजा 17। पहिले ब्रॅकेट आपल्याला सॉल्व करून घ्यावं लागेल। 49 वजा 12 9तून 2 गेले 7 राहिले आणि 4तून 1 गेला 3 राहिला म्हणजे 37 अधिक 100 मधून जर डायरेक्ट 17 काढले तर आपल्याला उत्तर येतं 83। आता x वजा 8 बरोबर एवढं आलं। आता x वजा 8 बरोबर या दोघांची जर बेरीज केली 7 आणि 3 किती झाले 10, 8 आणि 3 किती होते 11 आणि 1 12 म्हणजे 120 झाले। सो देअरफॉर x वजा 8 बरोबर 120 आले। आता हा जो वजा 8 आहे इकडे जाऊन प्लस 8 होणार म्हणजे आन्सर येते x बरोबर 128। प्रॉपर आन्सर येते मित्रांनो डी। पहिला प्रश्न आपण सॉल्व केला, आन्सर हे प्रॉपर आणलं। अशा पद्धतीने आपण 3 प्रश्न आणखी घेणार आहोत। बघा या ठिकाणी दुसरा प्रश्न बघा, 40% म्हणजे तुम्हाला माहीतच झालेलं आहे की 40 भागिले 100 होते म्हणून, कारण की कोणत्याच संख्येला जर टक्के लागून आले हे चिन्ह लागून आलं तर भागिले 100 असते। ऑफ म्हणजे होते गुणाकार, हे 102 भागिले 17 डायरेक्टच जर तुम्ही केलं तर 17 सकम 2 दर्शवते म्हणजे इथं आले 6 गुणिले हा x बरोबर 2चा घन म्हणजे 8 होते, 8 गुणिले हे झाले 6। आता याचा गुणाकार जर केला तर 8 सकम 48 होते आणि इथं 20 दोन्ही 40 20 पंचे 100 बरोबर लक्षात घ्या। म्हणजेच या ठिकाणी काय आलेलं आहे 2 भागिले 5 गुणिले 6 गुणिले x बरोबर 48 या स्टेप्सवर आपण आलो। आता इथून पुढे आपल्याला जायचं आहे। आता कसं होणार, आडवा भाग जातो का नाही जात, म्हणून आपण एवढ्या तिघांचा गुणाकार करणार आहोत। साइन दुनी 12 12x भागिले काय 5 बरोबर 48 झाले। आता हे जे भागिले 5 आहे हे भागिले 5 इकडे होणार आहे गुणिले 5, मग आपण कुठे आलो 12x बरोबर या दोनचा गुणाकार आपण करूया, किंवा जर गुणाकार नाही केला तरी चालते कारण की हे भागिले 12 होतातच। ठीक आहे, आपण जसे ते लिहून घेऊ 48 गुणिले 5 असे लिहून घेऊ, झालं 12x बरोबर 48 गुणिले 5। आता गुणाकार काय केला नाही आपण। आता या ठिकाणी असते गुणाकार, मग काय केलं आपण हे गुणाकाराचे करणार इथं भागाकार भागिले 12 डायरेक्टलीच आपल्याला आन्सर निघते। कसं आन्सर निघणार 12 1 12 12 चूक 48 x बरोबर 4 गुणिले 5 म्हणजे x बरोबर किती आले 20 आले। प्रॉपर आन्सर येते मित्रांनो ए 20। असंच आपण लास्टचा क्वेश्चन घेणार आहोत कारण की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये 3 प्रश्न घेत असतो। शेवटचा प्रश्न बघा, या ठिकाणी जरा युनिक आहे परंतु आपल्याला हा सॉल्व करता येतो, खूप इझी पण जातो आपल्याला सॉल्व करायला। आता या ठिकाणी बघा 3 3 9 आणि 1 10 माहिती आहे ना तुम्हाला, अशा पद्धतीने म्हणजे अडीच जर आपण कशी लिहितो, अडीच म्हणजे बेदोनी 4 आणि 1 5 5 भागिले 2 लिहितो त्यालाच आपण 2.5 म्हणतो आहे की नाही। तसं सेम टू सेम आपण या ठिकाणी काय करणार याचा गुणाकार करणार आणि इथे बेरीज करणार। 3 3 9 आणि 1 10 म्हणजे हे झाले 10/3 वजा हा झाला x गुणिले 3चा वर्ग किती तर 9 आणि 2चा घन किती तर 8 बरोबर सेम टू सेम याच्याच सारखं हे पण असं करणार, इथे गुणाकार इथे बेरीज। साइन दोन्ही 12 12 आणि 5 17 17/6 आहे हे 17/6 महत्त्वाचा क्वेश्चन आहे। आता या ठिकाणी लक्षात घ्या 17/6 झाले। आता आपल्याला काय करावं लागेल की या ठिकाणी 17/6 झाले। आता 10 भागिले 3 वजा x गुणिले 9/8 हा याचा आपण गुणाकार करून घेऊ, कारण की गुणाकार या स्टेप्सवर वजा आणि गुणाकार असल्या कारणाने आपल्याला क्रम प्राप्त आहे बॉडमासच्या नियमानुसार काय करणे मल्टिप्लिकेशन करणे, म्हणून आपण याचा गुणाकार करू। हे जैसे ते ठेवून देऊ 10/3 वजा हा काय झाला 9x भागिले काय 8 बरोबर 17/6। आता काय करावं लागेल, आता तुम्हाला माहीत आहे की
हे 17/6 इथे टाकता येते आणि 9/8 बाहेर टाकता येते. कारण याच्या आधी मी तुम्हाला बेसिक शिकवलं की इथली जी व्हॅल्यू आहे वजा आणि बरोबरच्या मधली जी व्हॅल्यू आहे ते बाहेर टाकता येते आणि बाहेरची व्हॅल्यू आतमध्ये टाकता येते. मग आपण काय करणार, याला काढणार बाहेर 9/9x/8 आणि याला टाकणार अंदर 17/6. म्हणजे आपलं काय होणार 10/3 वजा 17/6 बरोबर 9x/8. आता हे आपल्याला सॉल्व करावं लागेल. हे कसं सॉल्व करणार बरं आपण, आता लक्षात घ्या. येस, आता तुम्हाला माहिती आहे का याच्याला लसावी काढून आपल्याला याला सॉल्व करता येते. एकतर लसावी काढून सॉल्व करता येते, नाहीतर आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागते. असं असं आणि असं. आता सोपं आहे लसावी काढून, LCM काढून. LCM काढून आपल्याला एवढा भाग सॉल्व करावा लागतो. एका संख्येने दुसऱ्या संख्येला जर भाग जात असेल तर मोठी संख्या ही लसावी असते. म्हणून आपण मोठी संख्या 6 इथे लिहून घेतली. आता भाग कसा देतो बघा, असा नसा भाग द्यावा लागते. 3 दोन्ही 6 असं म्हणायचं, 3 दोन्ही 6 आणि याचा गुणाकार करायचा 10 दोन्ही 20 म्हणजे हे झाले 20 वजा. आता 6 एक 6 आणि 17 एक 17 इथे टाकले 17 बरोबर 9x/8. आता देअरफॉर पुढे जाऊया आपण. आता पुढे जाताना 20 वजा 17 म्हणजे झाले 3 भागिले हे 6 बरोबर 9x/8. आता 3 एक 3 3 दोन्ही 6. आता आपण कोणत्या फायनली याच्यावर आलो, इथं मी तुम्हाला सॉल्व करून देतो हे की 1/2 बरोबर 9x. हा जो 9x/8 आहे ना, मी असा भागिले 8 लिहितो. लिहिला. आता मी काय करणार की याला जरा इकडे लिहितो 9x/8 बरोबर 1/2. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की आता हा जो भागाकार आहे भागिले 8 हा होतो इकडे जाऊन गुणाकार, म्हणजेच या ठिकाणी येणार आहे गुणिले 8. आता 9x बरोबर, आता हे बघा एवढं सॉल्व करू आपण. बेचूक 8. 9x बरोबर 4 आले. आता या दोहोंमध्ये असते गुणाकाराचं चिन्ह, म्हणून x बरोबर 4 हा गुणाकाराचा इकडे जाऊन होते भागाकार 9, म्हणजेच x बरोबर 4/9 येते. स्टेप बाय स्टेप जर तुम्ही सॉल्व करत गेला तर याचा आन्सर प्रॉपर येते, नाहीतर तुम्ही गोंधळून जाल. इथं मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजून दिलेलं आहे, कुठे बेसिक सांगितलेलं आहे, कुठे डायरेक्टली स्क्वेअर केलेलं आहे, घन काढलेलं आहे, हां पूर्णांक अपूर्णांकाचं अपूर्णांकामध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. हा प्रश्न तुम्ही पॉज करा, स्वतः सोडून बघा, नंतर तुमचा आलेला आहे आन्सर आणि मी काढलेलं हे आन्सर मॅच करून बघा. प्रॉपर आन्सर आला आहे आपल्याला C 4/9. मित्रांनो, एक सिरीज मी चालू केलेली आहे, ती आहे टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीज ही 200 रुपयाला माझी आहे. त्याच्यामध्ये TITचे सर्व पेपर, म्हणजेच किमान आपण TITचे 12 पेपर्स घेणार आहोत. आता 2 तर पेपर झालेले आहे, 2 + 10 म्हणजे 12 पेपर्स. जर तुम्ही इच्छुक असाल तर हा नंबर आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि दर संडेला होणारी जे टेस्ट आहे ते तुम्ही प्राप्त करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.